तरी मी बोलले होते करू नको लव्ह मॅरेज. तरी पण का केलं मग? पण बसत होती तेव्हा पण मी तिला म्हणलं होतं नको करू लव्ह मॅरेज, नको करू. अजून पण वेळ नाही गेलेली, ऐक माझं. पण नाही, हिने माझ्यासमोर नाटक केली. मम्मी माझं लय त्याच्यावर प्रेम आहे, मी त्याच्यासोबत नाही राहू शकत. भोग मग आता भोग. जरा काही थोडी भांडण झाली की बोचकच बांधून घेऊन येते माहेरी. आधी तर म्हणायची सोन्यासारखं ठेवण मला, आता काय झालं? काय ते सारखं माहेरी? म्हणून ना बाळा, आई वडील सांगतात ना ते कधी पण ऐकायचं. तिला वाटलं तो पायलट आहे उडून जाईल, पण बेटा नाही, त्यांनी तुला उडवलं असतं विमानात. काय आज 4 लोक मला म्हणली असती, मी अशी मान वरती करून गेले असते सगळ्यांमध्ये. पण नाही, आज मी मान खाली करून जाते भाजीला, कुठे जायचं असलं तरी. मी तिला म्हणलं होतं बेटा तुझ्या आयुष्याचा निर्णय, चुकशील तू, तुला नंतर आई बापाची आठवण येईल. आज आली ना तुला आई बापाची आठवण? बाळा, आयुष्यात माणूस महत्वाचा नसतो, पैसा महत्वाचा असतो. पैसा पैसा जर असेल ना तर माणूस आपल्याला राणीवाणी ठेवतो, राणीवाणी. नाहीतर असं भिकाऱ्यासारखं राहायला लागते. आमच्या वेळेस असं नव्हतं बेटा, जिथे आई बाप म्हणते तिथे लग्न लावून द्यायचे. आम्ही तर पोरगं बघितलं पण नव्हतं, लुळे खुळे का काळे, डायरेक्ट लग्न लावून दिलं. पण आता बघ कसं चाललंय आमचं, 2 टाइमचं पोट भरून खातोय ना आम्ही. फसवलं त्याने माझ्या पोरीला, रोज गुलाब द्यायचा, चॉकलेट द्यायचा. तरी मी बेटा म्हणलं होतं चॉकलेटाने काही पोट नाही भरत, गुलाब उद्या सडून जातील, गळून जातील. पण नाही, माझी पोरगी भुलली आणि तिने लव्ह मॅरेज केलं. फसवलं माझ्या पोरीला त्यानं. आता रडून काय फायदा आहे बेटा? आता काय फायदा नाही तुझा रडून. एकदाच चान्स देतो देव, एकदाच लॉटरी लागते. आता तो चान्स आपण गमावून बसलोय बेटा. झेला आता आयुष्यभर. थोड्या वेळी नवऱ्याला गुलुगुलू चॅटिंग कर आणि जा 7 दिवसांनी परत.